चरण सरोजं सान्द्रनीलाम्बुधाभं जगन्निहितपानि मण्डनं मण्डनानां तरुणतुलसीमाला कंधरं कञ्जनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। करारविन्देन पदारविन्दन् मुखारविन्दे विनिवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालं मुकुन्दं मनसा स्मरामि। श्रीकृष्ण गोविन्द हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव जिह्वे पिबस्वामृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवेति। विक्रेतु कामा किल गोपकन्या मुरारी पादार्पित चित्तवृत्तिः दध्यादिकं मोहवशादवोचद गोविन्द दामोदर माधवेति। गृहे गृहे गोपवधू कदम्बा सर्वे मिलित्वा समवाप्य योगम् पुण्यानि नामानि पठन्ति नित्यं गोविन्द दामोदर माधवेति। सुखं शयनानिलये निजेऽपि नामानि विष्णो प्रवदन्ति मर्त्यां ते निश्चितं तन्मयतां व्रजन्ति गोविन्द दामोदर माधवेति। जिह्वे सदैव भज सुन्दराणि नामानि कृष्णस्य मनोहराणि समस्त भक्तार्ति विनाशनानि गोविन्द दामोदर माधवेति। सुखावसाने इदमेव सारं दुःखावसाने इदमेव ज्ञेयम् देहावसाने इदमेव जाप्यं गोविन्द दामोदर माधवेति। श्रीकृष्ण राधावर गोकुलेश गोपाल गोवर्धननाथ विष्णु जिह्वे पिबस्वामृतमेतदेव गोविन्द दामोदर माधवेति। जिह्वे रसज्ञे मधुरप्रियत्वं सत्यं हितं त्वां परमं वदामि। अवर्ण एथा मधुराक्षराणि गोविन्द दामोदर माधवेति। त्वमेव वाचे मम देहि जिह्वे समागते दण्डधरे कृतान्ते वक्तव्यमेवं मधुरं सुभक्त्या गोविन्द दामोदर माधवेति। नमस्त्वनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षि शिरोरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारिणे नमः। मुखं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानंद माधवम्। गोपाल कृष्ण भगवान की जय। आज आपल्या कथेचा हा 5वा दिवस आहे। काल आपण दक्ष प्रजापती सत्य अनुसया
आणि आत्री ऋषी यांची कथा पाहिलेली आहे. शिवशंकर आणि सतीची कथा पाहिलेली आहे. आणि आजच्या दिवशी 5वा दिवस म्हणजे भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस. पण भगवान श्रीकृष्णाच्या जन्मा अगोदर थोडंसं आपण श्रीरामाचं चरित्र पाहूया. भगवान प्रभू रामचंद्रांचा जन्म चैत्र मास शुक्ल पक्ष आणि नवमीला भगवान श्रीरामांचा जन्म झालेला आहे. पण भगवान परमात्मा प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या अगोदर दशरथ राजा आदल्या जन्मामध्ये कोण होते? भगवान परमात्मा पोटी येण्यासाठी किती पुण्य असेल महाराज? किती पुण्याचा साठा असेल? अगणित साठा होता महाराज, अगणित साठा. दशरथ राजा आदल्या जन्मामध्ये एक ब्राह्मण होते, ब्राह्मण. आणि त्या ब्राह्मणाचा एक नित्यनेम होता. 85 वर्षाचं त्यांचं वय होतं त्या ब्राह्मण देवाचं. आणि 85 वर्ष वय असून नियम त्यांनी कधी खंडन होऊन दिला नाही. त्यांचा नियम असा होता, रणछोडरायाच्या मंदिरामध्ये रोज नित्यनेमाने जायचं. रणछोडरायाचं मंदिर म्हणजे ते भगवान श्रीकृष्णाचंच मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये रोज जायचं आणि ते काय करायचे? नित्यनेमाने 1000 तुळशीची पानं त्या रणछोडरायाच्या मूर्तीवरती समर्पित करायचे. आणि आणखी एक नियम म्हणजे विष्णू सहस्रनामाचा पाठ त्यांचा असायचा नित्यनेमानं. एक दिवशी त्यांना खूप ताप आलेला, त्या ब्राह्मण देवांना खूप ताप आलेला. पण ते ब्राह्मण देवा त्या तापाला म्हणतात, हे बघ माझा नित्यनेम आहे, तो मला पूर्ण करू दे आणि मग ये. सामर्थ्य महाराज, तपाचं सामर्थ्य आहे. ताप पळून गेला. आणि त्या ब्राह्मण देवाने आपला नित्यनेमाला सुरुवात केली महाराज. विष्णू सहस्रनाम पाठाला सुरुवात केलेली आहे. आणि पाठ झाल्याच्या नंतर त्या मंदिरामध्ये एक आवाज येत होता, रडण्याचा आवाज येत होता. त्यावेळेस ते ब्राह्मण देवा म्हणतात, कोण असेल बरं हे? रडण्याचा आवाज येतोय मंदिरामधून. त्यांनी आवाज दिला, कोण आहे? समोर काय येत नाही. त्यावेळेस तो रडण्याचा आवाज ज्याचा होता ना, ती 50 योनीतील एक स्त्री आणि तिचा आवाज येत होता तो. त्यावेळेस ते ब्राह्मण देवा म्हटले, असा काय तुझा गुन्हा झाला म्हणून तुला या 50 योनीला प्राप्त व्हावं लागलं? काय तुझ्याकडून असा अन्याय घडलेला आहे? त्यावेळेस त्या 50 योनीमधली ती स्त्री बोलायला लागली. ती सांगते, मी माझ्या पतीचा सतत अपमान केलेला. पतीची मी कुठली गोष्ट कधी मान्य केली नाही. म्हणून शास्त्र सुद्धा सांगतं, पती हा परमेश्वर आहे. पतीच्या बोलण्याच्या पुढं आपलं बोलणं नसू नये. ते तसे असतील किंवा नसतील हा पुढचा विषय आहे, परंतु पतिव्रता धर्म हा शिकवतो महाराज. ती स्त्री सांगते, मी खूप त्रास माझ्या पतीला दिलेला आहे. क्षणाक्षणाला मी अपमान केलेला आहे. म्हणून त्याचं पाप म्हणून मी 50 योनीला प्राप्त झालेली आहे. म्हणून ह्या योनीमध्ये मला खूप त्रास होतोय, खूप दुःख होतंय, खूप यातना होतात. मला याच्यातून कृपा करून सोडवा. त्या ब्राह्मण देवाला ती 50 असणार ती स्त्री प्रार्थना करते. त्यावेळेस त्या ब्राह्मणाला दया आली. 85 वर्षाचं वय आहे त्या ब्राह्मणाचं. आणि त्यांनी सांगितलं, हे बघ, भगवान परमात्म्याला विनंती केलेली आहे. त्या ब्राह्मण देवानं काय विनंती केली
हे भगवान परमात्मा, हे रणछोडराया, आतापर्यंत माझं जेवढं पुण्य असेल तेवढ्या पुण्याचं फळ म्हणून या स्त्रीला या पिच्छास योनीमधून मुक्त कर. भगवान परमात्मा प्रसन्न झाले रणछोडराया आणि सांगितलं, हे पा ब्राह्मण देवा, मी तुमच्या भक्तीवरती अत्यंत प्रसन्न आहे. पुढच्या जन्मामध्ये तुमचं अगणित असं पुण्य झालेलं आहे, म्हणून पुढच्या जन्मामध्ये तुम्ही दशरथ राजा होणार. आणि ही जी स्त्री आहे ना, ही कोण होणार? कौशल्य होणार. आणि मी तुमच्या पोटी जन्म घेणार. म्हणून दशरथ राजाच्या पोटी प्रभू रामचंद्र आता जन्माला येणार. दशरथ राजाला किती राण्या? 3 राण्या आहे. एक कौशल्या, एक सुमित्रा आणि एक कैकई. आता कैकईचं वर्णन पुढे येणारच आहे, परंतु आता आपला वेळ सापडेल तसं आपण बोलण्याचा प्रयत्न करूया. कैकई, तुलसीदास महाराजांनी सुंदर असं वर्णन केलेलं आहे. कैकई अशी आहे, कैकईमुळेच रामाला वनवास घडलेला आहे, परंतु त्याच्या पाठीमागे काही कारण होते. प्रभू रामचंद्र म्हणतात, कैकईमुळे मला साधू संतांची माझी भेट झाली, संत महात्म्यांची भेट होऊन मला काही उद्धार करता आलेला आहे, माझं कार्य मला करता आलेलं आहे, मी ज्या कार्यासाठी आलेलो आहे ते कार्य, असं तुलसीदास महाराजांनी वर्णन केलेलं आहे. परंतु नाथ महाराज कैकेयीला काय म्हटलेले? कर्कशा. म्हणून रोज घरात भांडणं करणारी स्त्री ती कशी असते? कर्कश आणि कैकेयी सारखी. म्हणून घरामध्ये वादविवाद होणार नाही याची काळजी घ्यावी. हे शास्त्र, हे श्रीमद भागवत आपल्याला शिकवतं. म्हणून ह्या 3 राण्या दशरथ राजाला आहेत, परंतु पुत्रहीनस्य सर्व राज्य दुःखाय कल्पते. पुत्र सुख नसल्यामुळे सर्व राज्य दुःखी आहे. पुत्र सुख नाही, एवढं मोठं वैभव आहे, काय उपयोग आहे? राजा दुःखी होतो. महाराज थांबायचं का थोडं? राजा खूप दुःखी होतो, कष्टी होतो राजा. आणि राजाला वर आदल्या जन्मी प्राप्त झालेला होता. भगवान रणछोडरायांनी त्यांना वचन दिलेलं आहे, तुमच्या पोटी मी अवतार घेणार आहे. म्हणून दशरथ राजाने पुत्र प्राप्तीसाठी कोणता यज्ञ केला महाराज? पुत्रकामेष्टी यज्ञ. प्रभू रामचंद्राने कोणता यज्ञ केला? अश्वमेध. 5 पांडवांनी कोणता यज्ञ केला? राजसूय यज्ञ केला. पुत्रकामेष्टी यज्ञ दशरथ राजाने केला. म्हणून आजही जर आपल्याला पुत्र सुख नसेल प्राप्त होत तर आपल्याला सुद्धा काय करावं लागेल? पुत्रकामेष्टी यज्ञ करण्याचा प्रयत्न. यज्ञ करणं म्हणजे एवढं सोपं नाही महाराज, परंतु ते केलं तर निश्चित पुत्र प्राप्ती होते, हे शास्त्र सांगतं. तर यज्ञ केल्याच्या नंतर त्या यज्ञामधून अग्निदेव प्रगट झाले आणि खिरीचं पात्र घेऊन प्रगट झाले महाराज ते. आणि हा प्रसाद तू तुझ्या 3 राण्यांना दे, परंतु अर्धा भाग 2 राण्यांना दे आणि एक अर्धा भाग अख्खा कोणाला दे? कौशल्येला दे. आणि राजाने काय केलं? कौशल्येला अर्धा भाग दिलेला महाराज, आणि सुमित्रेला आणि कैकेयीला अर्धा भाग दिला. परंतु कैकेयी म्हणजे राजाची आवडती राणी होती, परंतु तितकीच हट्टी होती, तितकीच क्रोधी होती. कैकेयी म्हणते, मला सगळ्यात उशिरा का प्रसाद दिला? कौशल्येला अगोदर प्रसाद दिला, मला सगळ्यात उशिरा प्रसाद दिला, मी प्रसाद घेणार नाही. आणि एक घार आकाशामध्ये फिरत होती महाराज. परमेश्वराने सर्व गोष्टी अगोदरच लिहून ठेवलेल्या आहेत, ज्याचं प्रारब्ध लिहून ठेवलेलं आहे.
आपण फक्त कर्माचे वाले आहोत. घार आकाशामध्ये फिरते, तो प्रसाद आहे कैकईचा. त्या घारीने टपकन तो प्रसाद उचलला आणि कोणाच्या पदरामध्ये नेऊन टाकला? अंजनी मातेच्या पदरामध्ये नेऊन टाकला. आणि अंजनी मातेच्या पोटी कोण जन्माला आले? महारुद्र. अंजनीच्या तपासाठी महारुद्र आले पोटी. आणि मग कैकेयीला पश्चाताप झाला. पण कौशल्य आणि सुमित्रा समजदार आहेत. त्यांनी काय केलं? आपल्यातला थोडा थोडा प्रसाद कैकेयीला दिला महाराज. आणि कालांतराने प्रभू रामचंद्रांचा जन्म होण्याच्या अगोदर दशरथ राजा आपल्या राण्यांना डोहाळे विचारतात. डोहाळे माहिती ना सगळ्यांना? डोहाळे विचारतात. कुणाला कशाचे डोहाळे, कुणाला कशाचे. आता काय काय ठिकाणी तर पाहायला मिळतं, काही ना मातीच खावी वाटते, माती खावडती, काही खावडतं. आपल्याला कशाचे बी डोहाळे लागतात. परंतु कौशल्य मातेला डोहाळे विचारले दशरथ राजाने. काय डोहाळे? कौशल्या, तुला काय खावंसं वाटतं? त्यावेळेस कौशल्या माता म्हणते, मला काही खावंसं वाटत नाही, मला काही प्यावंसं वाटत नाही, मला नित्य परमात्म्याचं चिंतन करावं असं वाटतं, एकांतामध्ये मला राहावंसं वाटतं. कारण प्रभू रामचंद्र कसे होते महाराज? शांती. त्यांच्या अंगी शांती होती, संयम होता, सदाचार होता, एक पत्नी, एक वचनी आणि एक बाणी, मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम. आणि अशा प्रकारे आपल्या सगळं तिन्ही पत्न्यांना डोहाळे विचारले. आणि एके दिवशी दशरथ राजाला स्वप्न पडलं महाराज. काय स्वप्न पडलं? स्वप्नामध्ये लक्ष्मी नारायण आलेले आहेत आणि साधू संत दिसत आहेत आणि लक्ष्मी नारायणाची मी पूजा करतोय असं दशरथ राजाला दिसलेलं आहे. त्यावेळेस ते स्वप्न दशरथ राजाने कोणाला सांगितलं महाराज? आपले कुलगुरु वशिष्ठ मुनींना हे स्वप्न सांगितलं. त्यावेळेस वशिष्ठ मुनी म्हणतात, राजा, तुझे सुखाचे दिवस येणार आहेत, तुझ्या पोटी सुंदर असा पुत्ररत्न तुला प्राप्त होणार आहे, साक्षात भगवान परमात्मा तुझ्या पोटी येणार आहे, याच्यामध्ये कुठलाही संशय नाही. त्याच्याशिवाय असे स्वप्न पडू शकतात. आपल्याला काही बी स्वप्न पडतं. काही काही माणसं स्वप्नात चालतात, उठतात, रात्रीचे चालायला लागतात, काही स्वप्न पडतात आपल्याला. ते कसं असतं महाराज? आपल्या चिंतनावर, आपल्या तपावरती अवलंबून आहे. दिवसभरात चित्ती वशे ते स्वप्नी दिशे. दशरथ राजाच्या अंतकरणामध्ये प्रभू रामचंद्रच होते, महाविष्णूच त्यांच्या अंतकरणामध्ये होते, कौशल्याच्या अंतकरणामध्ये महाविष्णूच होते. मग त्यांना दुसरं काय दिसणार आहे? अशा प्रकारे 9 महिने पूर्ण झाल्याच्या नंतर प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला. मग असे सांगितल्याप्रमाणे चैत्र मास, शुक्ल पक्ष आणि नवमी तिथी वरती प्रभू रामचंद्रांचा जन्मला. बोला प्रभू रामचंद्र भगवान की जय. पुढे प्रभू रामचंद्र, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न मोठे होऊ लागले. मोठे झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी विश्वामित्र आले. विश्वामित्र म्हणले, माझ्या यज्ञामध्ये मला राक्षस खूप त्रास देतात, त्या रक्षणासाठी प्रभू रामचंद्रांना मला घेऊन जायचं आहे. राजा म्हणतात, दशरथ राजा, महाराज मला वाटल्यास घेऊन जा, पण माझे लेकरं खूप लहान आहे, माझा राम खूप लहान आहे, माझा लक्ष्मण खूप लहान आहे, ते राक्षसांशी कसे लढू शकतात? परंतु विश्वामित्रांना, वशिष्ठ मुनींना माहिती होतं, या जगाचा चालक मालक आहे, हे लहान नाही. दशरथ राजाला वाटायचं माझे लेकरं लहान आहेत. आणि प्रभू रामचंद्र लक्ष्मणाला घेऊन गेले महाराज विश्वामित्र. कारण गुरुची आज्ञा प्रमाण मानावा लागली ना, कुलगुरू आहेत ते. घेऊन गेल्याच्या नंतर पहा, संत हे त्रिकाल ज्ञानी आहेत, त्यांना पुढच्या गोष्टी माहिती होत्या. आता प्रभू रामचंद्रांचं काय होणार होतं? लग्न होणार होतं. कोणाबरोबर? सीतेबरोबर. हे त्यांना माहिती होतं. म्हणून राक्षसांचाही वध केला. यज्ञ हे सुखरूप सफल झालेला आहे.
आणि जनकाची असणारी कन्या सीता स्वयंवर जनकाने ठरवलेलं आहे आणि ही बातमी विश्वामित्राकडे आलेली आहे. म्हणून प्रभू रामचंद्रांना लक्ष्मणाला घेऊन गेलेले आहेत विश्वामित्र. ज्या धनुष्यबाणाबरोबर सीता लहानपणी खेळत होती तो धनुष्यबाण कोणाला उचलला नाही महाराज. कोणाची ताकद चालली नाही. रावण आदबून गेला. रावणाला धनुष्यबाण उचलला नाही. तेव्हापासून तर रावणाला राग होता. सीता मला प्राप्त करायची होती परंतु ही सीता रामाने प्राप्त केली. अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांचा विवाह झालेला. आणि मग ते कुठे गेले? परत आपल्या अयोध्येमध्ये गेलेले आहेत. परंतु कालांतराने विनाशकाल विपरीत बुद्धी. कैकेयीला कधी 2 वर दिलेले होते दशरथ राजाने आणि त्या 2 वरासाठी 2 वर कैकेयीने म्हटली, कैकेयी मी योग्य वेळ आल्याच्या नंतर ते वर मागेल. आणि योग्य वेळ आली. दुसऱ्या दिवशी राम राजा होणार आहे. प्रभू राम दशरथाला वाटलं आता आपण राज्यकारभार कवर सांभाळायचा, आता आपल्या लेकरांच्या ताब्यात द्यावं आणि आपण निवांत व्हावं, ही त्यांची इच्छा. दुसऱ्या दिवशी राम राजा होणार आहे आणि कैकेयी सावत्र आहे प्रभू रामचंद्राची. ती सुद्धा आनंदी आहे, कौशल्य आनंदी आहे. माझा राम राजा होणार आहे, माझा राम राजा होणार आहे. कौशल्याच्या आनंदाला पारावार राहिला नाही महाराज. सर्व नगरी आनंदामध्ये आहे, अयोध्या नगरी. परंतु एक दासी महाराज, त्या दासीने काय केलं? कैकेयीचे कान भरले महाराज. काय कान भरले? अगं तुझा भरताला राजा व्हायला पाहिजे. राम जर राजा झाला तर तुम्हाला त्यांचं दासत्व करावं लागेल. दासत्व करावं लागेल. मग कैकेयी म्हणते माझा राम राजा झाला ना मला आनंदच आहे, तू असं काय मला सांगतेस? परंतु शेवटी विपरीत बुद्धी कैकेयीला सुचली महाराज. आणि दुसऱ्या दिवशी राम गादीवर बसणार आहे. कैकेयी रुसून बसली महाराज. आणि दशरथ राजा आलेले आहेत. दशरथ राजाला म्हणते माझे ते 2 वर मला आता पाहिजे. त्यावेळेस दशरथ राजाला वाटलं काहीतरी मागेल, धन मागेल, द्रव्य मागेल. परंतु कैकेयीने वेगळीच गोष्ट मागितली महाराज. काय मागितलं कैकेयीने? माझ्या भरताला राज्य पाहिजे आणि राम 14 वर्ष वनवासाला गेला पाहिजे. त्यावेळेस मात्र ही गोष्ट ऐकली ना दशरथ राजाने, दशरथ राजा खाली कोसळले महाराज. एवढा त्यांच्या मनावरती परिणाम झाला. अगं तुला नाही राजा करायचं रामाला, तुझ्या भरताला राजा करायचंय तर कर, परंतु प्रभू रामचंद्राला वनवास का देते? माझ्या रामाला वनवास का देते? कैकेयी म्हटली नाही, रामाला वनवासच झाला पाहिजे. राम मोठा आहे, माझ्या भरताला राजा होता येणार नाही, म्हणून रामाला वनवासाला लावा. अशा प्रकारे कैकेयी हट्ट धरून बसली महाराज. आणि शेवटी दशरथ राजाचा अंत झाला तरी कैकेयीला दया आली नाही. विनाशकाळ ओढवलेला महाराज. आणि अशा प्रकारे प्रभू रामचंद्राने 14 वर्ष वनवास स्वीकारला महाराज. परत 14 वर्षानंतर परत त्यांनी अयोध्येचे परत ते राजे झाले आणि अगदी नीतीने सदाचाराने राज्यकारभार केला महाराज. ज्यावेळेस प्रभू रामचंद्र गादीवर बसणार ना, ऐका, ज्यावेळेस प्रभू रामचंद्र गादीवर बसणार पहिल्या वेळेस प्रभू रामचंद्राने काय केलं? आपल्या जीवनामधला क्रोध संपवला महाराज. त्राटिका नावाची राक्षसीन मारलेली प्रभू रामचंद्राने. लक्ष्मणाने कामरूपी शूर्पणखा जी कामाचा भाव ठेवून लक्ष्मणाकडे आलेली, तो काम भाव जीवनामधला संपून टाकला. शूर्पणखेचे नाक स्तन कट करून टाकलं महाराज. आणि भरताने लोभावर विजय प्राप्त केला महाराज. कैकेयी लोभाचं रूप आहे.
लोभ कैकईच्या अंतःकरणामध्ये होता, म्हणून कैकईचं कुठली गोष्ट भरताने ऐकली नाही. आजपासून मी तुला आई म्हणणार नाही. पहा, जोपर्यंत राम गादीवर बसत नाही तोपर्यंत भरत सुद्धा गादीवर बसलेला नाही. महाराज, काय होतं बंधुप्रेम. पहा, आपल्याला आजही समाजामध्ये जर बंधुप्रेम टिकवायचं असेल तर आपल्याला रामायणाची गरज आहे. रामायणाचा अभ्यास आपल्याला करावा लागेल. पादुकांची सेवा केली भरताने, परंतु गादीवरती बसले नाही भरत. महान आहे ते बंधुप्रेम. अशा प्रकारे नीतीने माझ्या रामाने राज्यकारभार केलेला आहे महाराज. म्हणून आजही नीतिमत्ता जीवनामध्ये नीतिमत्ता महत्वाची आहे. आपण नीतीचा मार्ग सोडलेला आहे आणि अनितीच्या मार्गाने आपण चाललेलो आहोत महाराज. म्हणून आपल्याला प्रत्येक क्षणाक्षणाला, प्रत्येक पावलागणिक दुःख हे निश्चित होणार आहे. पहा, आपण किती जरी म्हटलो की मी चुकत नाही, माझ्याकडून काही चूक होत नाही, परंतु जोपर्यंत आपल्याला योग्य मार्गदर्शन आपल्या जीवनामध्ये नसेल महाराज, तोपर्यंत आपण मार्ग भटकलेलो असतो. म्हणून योग्य मार्गदर्शन आपल्याला गरजेचं आहे आणि ते योग्य मार्गदर्शन फक्त संत महात्मेच आपल्याला देऊ शकतात. अशा प्रकारे प्रभू रामचंद्रांचं चरित्र आहे. पुढे भगवान श्रीरामांचा अवतार कार्य संपलेला आहे. सत्ययुग, द्वापरयुग आणि त्रेतायुग. त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांचं कार्य संपलं. द्वापरयुगही संपत आलेलं आहे. द्वापरयुग सुद्धा संपत आलं आणि भगवान श्रीकृष्णाला आता अवतार घ्यायचा आहे. कारण द्वापर युगामध्ये खूप अधर्म वाढलेला आहे महाराज. खूप अधर्म वाढलेला आहे. जरासंध, बाणासूर, दुर्योधन, दुःशासन आणि त्यांचे 98 बंधू एवढा अधर्म करत होते महाराज. एवढा अधर्म करत होते आणि या पृथ्वी मातेला ते सहन होत नव्हतं. पृथ्वी माता कंटाळून गेली. काय करावं या अधर्माला, हा अधर्म थांबेल कसा. म्हणून अनेक ज्ञानी महात्मे ऋषी आणि पृथ्वी माता कोणाकडे गेले, ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला विनंती केली, ब्रह्मदेवा आता हा अधर्म थांबला पाहिजे. अनाचार, अत्याचार या पृथ्वीवरती माजलेला आहे. म्हणून भगवान परमात्म्याला सर्वांनी विनंती केली क्षीरसागरावरती जाऊन. काय विनंती केली? हे कृपानिधी, हे दयानिधी, हे कमलनयना, हे विश्वव्यापका, हे जनार्दना, आता तुझ्याशिवाय आमचं रक्षण कोणी करू शकत नाही. धर्म रक्षवया अवतार घेशी, धर्म रक्षवया अवतार घेशी, धर्म रक्षवया अवतार घेशी, धर्म रक्षवया अवतार घेशी. आपुल्या पायीसी भक्त जना, आपुल्या पायीसी भक्त जना, अंबरुसी साठी गर्भ सोसिले, अंबरुसी साठी गर्भ सोसिले. आपुल्या पायीसी भक्त जना, आपुल्या पायीसी भक्त जना, अंबरुसी साठी जन्म सोसिले, अंबरुसी साठी जन्म सोसिले. आता धर्माचं रक्षण करायचंय. प्रभू भगवान परमात्म्याला विनंती करायला लागले ब्रह्मदेव आणि ऋषीगण. पृथ्वी माता विनंती करत आहे, देवा आता हा अधर्म थांबला पाहिजे आणि तुमच्याशिवाय अधर्म कुणी रोखू शकणार नाही. असा असणारा माझा भगवान परमात्मा
महाविष्णू त्या क्षीरसागरामधून प्रगट होताना दिसतायत महाराज. कारण भक्ताची आर्त हाक भगवान परमात्मा ऐकतात आणि प्रगट होतात महाराज. काय ते रूप आहे, किती गोड रूप आहे महाराज. पहा, भोवया आहेत ना परमात्म्याच्या भोवया, धनुष्यबाणासारख्या गोलाकार भोवया आहेत महाराज. एकदा तो परमात्मा आपल्या डोळ्यासमोर ठेवा. मानस भक्ती म्हणतात त्याला, मानस. सुंदर अशा राजस सकुमार मदनाचा पुतळा, राजस सकुमार मदनाचा पुतळा. राजस सकुमार मदनाचा पुतळा, राजस सकुमार मदनाचा पुतळा. चा पुतळा राजस रवी शशिकळा लोपली, रवी शशिकळा लोपली. राजस सकुमार मदनाचा पुतळा, राजस सकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिकळा लोपली, रवी शशिकळा लोपली. राजस सकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. धनुष्य बाणासारख्या बोह आहेत परमात्म्याच्या. हातामध्ये चक्र आहे, एका हातामध्ये गदा आहे आणि विशाल असे नेत्र आहेत. एका हातामध्ये बोटामध्ये अंगठी आहे, सुवर्णाचे कडे हातामध्ये आहेत आणि सुंदर असा चमकणारा, जिथं नजर थांबत नाही असा सुंदर असणारा पितांबर देवाच्या अंगावरती आहे. कसा माझा भगवान परमात्मा दिसत असेल. नाम है तेरा तारनहारा, नाम है तेरा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा. जिनकी प्रतिमा इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा. तूने तारे लाखों प्राणी, ये संतों की वाणी है. तेरी छवि पर मेरे भगवन ये दुनिया दीवानी है. भाव से तेरी पूजा रचाओ, भाव से तेरी पूजा रचाओ, जीवन में मंगल होगा. जिनकी प्रतिमा इतनी सुंदर, ओ कितना सुंदर होगा, ओ कितना सुंदर होगा. किती सुंदर असेल भगवान परमात्मा महाराज. आणि प्रगट होऊ लागले. ऋषी मुनी विनंती करतात, पृथ्वी माता विनंती करते, देवा लवकर तुम्ही आता अवतार घ्या, खूप अधर्म वाढलेला आहे. त्यावेळेस भगवान महाविष्णू सांगतात, तुम्ही चिंता करू नका,
मी लवकरात लवकर आता अवतार धारण करणार आहे. तुम्ही काय करा. देवांना विनंती केली. भगवान महाविष्णू देवांना सांगतात, देवांनो तुम्ही यादव म्हणून या, तुम्ही यादव म्हणून या. उपदेवांनो तुम्ही गोपाळ म्हणून या. ऋषी मुनी हो तुम्ही वासरे म्हणून या. इंद्र चंद्र अग्नी वरुण तुम्ही पांडव म्हणून या. आणि अशा प्रकारे आपण काय करू, हा अधर्म थांबूया. कालांतराने पहा, आता भगवान श्रीकृष्णाला अवतार घ्यायचा आहे, परंतु थोडासा वेळ आहे, काही काळ जाऊ द्यावं लागणार आहे. भगवान श्रीकृष्ण वसुदेवाच्या आणि देवकीच्या पोटी येण्यासाठी वसुदेवाचं आणि देवकीचं 3 जन्माचं तप होतं. 3 जन्माचं. देवपोटी येणं म्हणजे एवढं सोपं नाही महाराज. 3 जन्म तपश्चर्या त्यांनी केलेली आहे. आणि हा वसुदेव आहे ना, वसुदेव कोणाचा मुलगा आहे, शूरशन नावाचा एक यादव आहे, त्याचा मुलगा हा वसुदेव आहे. आणि उग्रेशनाचा मुलगा कोण आहे, कंस आहे. आणि देवकी कंसाची बहीण आहे. कंसाची चुलत बहीण म्हणून वर्णन आलेलं आहे देवकीचं. आणि एवढं सुंदर हाजीगाजीने आता वसुदेवाचं आणि देवकीचं लग्न होणार आहे महाराज. आणि काही कालांतराने लग्न झालेले, परंतु लग्नामध्येच एक अशुभ अशी आकाशवाणी झालेली महाराज. काय आकाशवाणी झालेली, वसुदेवा देत देवकी बहीण, वसुदेवा देत देवकी बहीण, वसुदेव देता वसुदेव देता देवकी बहीण. लग्नामध्ये विघ्न झाले एक, लग्नामध्ये विघ्न झाले एक, आकाशाची वाणी सांगत असे कंसा, आकाशाची वाणी सांगत असे कंसा. आकाशाची वाणी सांगत कंसा, आकाशाची वाणी सांगत कंसा. मनी हा भरवसा बोलण्याचा, मनी हा भरवसा बोलण्याचा, आकाशाची वाणी सांगत असे कंसा, आकाशाची वाणी सांगत असे कंसा. आकाशाची वाणी सांगत कंसा, आकाशाची वाणी सांगत कंसा. आठवाईचा पुत्र वधिला तुझसी, ऐकुनी मनासी क्रोधावला, ऐकुनी मनासी क्रोधावला. घेऊनिया खड्ग माराया धावला, घेऊनिया खड्ग माराया धावला. घेऊन या खड्ग माराया धावला, घेऊन या खड्ग माराया धावला. हातो तो धरीला वसुदेवे, हातो तो धरीला वसुदेवे, आकाशाची वाणी सांगत असे कंसा, आकाशाची वाणी सांगत असे कंसा. आकाशाची वाणी सांगत कंसा, आकाशाची वाणी सांगत कंसा. देईन मी पुत्र सत्य माझे मानी, नवी पुत्र सत्य माझी वाणी, ठेवा बंदी खानी दुतासा,
वधी बाळकासी ठेवू नको, बाळकाची घेऊ नको, वधी बाळकासी ठेवू नको, वधी बाळकाची घेऊ नको. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, आकाशाची वाणी सांगत असे कंसा. आकाशाची वाणी सांगत असे कंसा. होताची प्रसूत नेऊन या देत, होताची प्रसूत नेऊन या देत, सहाही मारिती दुराचारी, साहेबारित दुराचारी, सहाही मारित दुराचारी. आकाशाची वाणी सांगत असे कंसा, आकाशाची वाणी सांगत असे कंसा. आकाशाची वाणी सांगत असे कंसा. आकाशाची वाणी सांगत असे कंसा. धन्य त्याचे ज्ञान न करीची शोध, वदिता बाळक नामा म्हणे, वदिता बाळक नामा म्हणे, आकाशाची वाणी सांगत असे कंसा, आकाशाची वाणी सांगत असे कंसा. आणि सुंदर अशी वरात चाललेली महाराज लग्नाची, आणि त्या वरातीमध्ये अचानक अशी आकाशवाणी झाली. अरे कंसा, तू ज्या बहिणीची वरात एवढी आनंदाने काढतोयस ना, त्या बहिणीचा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे. तुझा काय वध करणार आहे, तुझा काळ आहे. आता मूर्खांना या गोष्टी लवकर पटतात महाराज. किती केलं तरी कंस मूर्खच आहे. कंसाने लगेच खड्ग उचललं. कशाला? देवकीला मारायला. देवकीला संपवलं ना, तिला पुत्र होणार नाही, मग माझा वध होईल कसा काय? त्यावेळेस वसुदेव मात्र पुढे आले. वसुदेव म्हणतात, कंसा, हे बघ, तुझी जरी बहीण असली तरी ती माझी पत्नी आहे, आणि स्त्री हत्येचं पातक फार महान आहे, कठीण आहे, कष्टदायक आहे. म्हणून स्त्री हत्या करू नकोस. तुला मी वचन देतो, जेवढे पुत्र मला होतील तेवढे तुझ्या स्वाधीन करील, जेवढी संतती मला होईल तेवढी तुला आणून देईल. मी तुला वचन देतो, परंतु तू देवकीला मारू नकोस. कंस म्हणला, मूर्खाला खोटं लवकर पटतं. कंस म्हणला, ठीक आहे. आणि काही काळ लोटल्यानंतर सुंदर असं पुत्ररत्न वसुदेव देवकीला झालं महाराज. झाल्याच्या नंतर रडण्याचा आवाज गेला. कंस जागा झाला आणि ते लेकरू कंसाकडे देण्यात आलेलं आहे. कंसाने एक शिळाच करून ठेवली होती. देवकीला लेकरू झालं की त्या शिळेवरती आपटायचं, ती शिळा करून ठेवलेली. आणि अशा प्रकारे ते कंसाकडे मूल गेलेलं आहे. कंसाने त्या मुलाकडे पाहिलं, त्यावेळेस जरा दया आली कंसाला. किती सुंदर तेजस्वी बाळ आहे, परंतु माझा 8वा पुत्र, देवकीचा 8वा पुत्र माझा शत्रू आहे. मग याच्याशी माझं काय शत्रुत्व आहे या मुलाशी? याला कशाला मी मारू? परंतु तिन्ही काळामध्ये ज्यांचं गमन असतं ना महाराज, असे नारद महर्षी. नारद महर्षी म्हणतात, याने जर 6 बाळकं जर नाही मारले या कंसाने, तर याचं पाप होणार नाही. याच्याकडून पाप करून घ्यावं लागेल, तेव्हा भगवान परमात्मा अवतार घेतील. पटकन देवाने अवतार घ्यावा असं देवादेकांना वाटतंय.
देवाची वाट पाहतात. आणि कंसाकडे नारद महर्षी आले. कंसा, तू हे काय करतोस? अरे तुला काय माहित 8पैकी तुझा शत्रू कोणता आहे? 8पासून जर 1 पर्यंत मोजलं तर पहिला तुझा शत्रू होतोय, तो 8वा येतोय. म्हणून 8वा, आठव, लक्षात राहू दे. 8वा तो कुठून मोजला तरी 8वा येतोय. म्हणून तुझा कोणताही शत्रू असू शकतो या 8मधला, तू असं सोडू नकोस. मग नारदाने सांगितल्यावर कंसाला पटलं महाराज. कंस गेला. ती मूल ज्यावेळेस माघारी गेलत ना, त्यावेळेस देवकीला आणि वसुदेवाला एवढा आनंद झाला महाराज, एवढा आनंद झाला की आमचं काळाच्या तावडीत गेलेलं लेकरू परत माघारी आलेलं आहे. परंतु तेवढ्यात तो काळरूपी कंस त्या ठिकाणी येऊन उभा राहिलेला आहे. आणि कंसाने ते बाळ घेतलं. अरे तू माझा शत्रू आहे, मला मारण्यासाठी आलेला आहेस. कंसाने त्या बाळाला घेतलं, गरगर फिरवलं आणि त्या शिळेवर आपटलं. एवढा आक्रोश त्या देवकीने केला महाराज, वसुदेवाने केला. मूर्छित झाले ते, परंतु विलाज नाही, याचं पाप तेवढं होणं गरजेचं होतं. अशा प्रकारे 6 लेकरं कंसाने मारले देवकीची. किती? 6 लेकरं महाराज. आपल्या आईच्या नजरेसमोरून जर लेकराची एवढी हत्या होती, त्या आईचं काळीच कसं असेल महाराज? काय त्या देवकीला दुःख झालं असेल महाराज? किती यातना त्या देवकीला झाल्या. परंतु भगवंताच्या चिंतनामध्ये वसुदेव आणि देवकी होते महाराज. म्हणून त्यांच्या मागे पुढे परमात्मा उभा होता, त्यांना ताकद प्राप्त होत होती. अशा प्रकारे 6 मुलं मारली महाराज. आणि 6 मुलं मारल्याच्या नंतर आता मात्र भगवान परमात्म्याचा अवतार घेण्याची वेळ झालेली आहे. 7वा जो गर्भ आहे, 7वा गर्भ, कंसाला वाटलं 7वा गर्भ जन्माला यायच्या अगोदरच निघून गेलेला आहे, गळून गेलेला आहे. कारण तो घाबरला जन्माला यायच्या अगोदर. परंतु 7वा गर्भ कुठं होता महाराज? योग मायेने रोहिणीच्या उदरामध्ये 7वा गर्भ ठेवलेला होता. रोहिणी ही वसुदेवाची पत्नी, दुसरी पत्नी रोहिणी सुद्धा, ती पण कुणाच्या? नंदाच्या आश्रयाने राहत होती. म्हणून तिच्या उदरामध्ये ते लेकरू नेऊन ठेवलेलं आहे, तो गर्भ नेऊन ठेवलेला आहे. आणि अशा प्रकारे आता भगवान परमात्मा म्हणतात, लक्ष्मणा, हे शेषा, आपल्याला आता अवतार घ्यावा लागणार आहे. त्यावेळेस शेष महाराज म्हणतात, मी काय तुमच्या बरोबर आता येत नाही. तुम्ही काय करावा? तुम्ही तुमचा अवतार घ्यावा आणि ते कार्य तुम्ही तुमचं करावं. कारण राम जन्मामध्ये तुम्ही मोठे झालात, तुमच्या बरोबर मी लहान भाऊ झालो, मला खूप काही यातना सहन कराव्या लागल्या, तुमच्या बरोबर मला वनवास सहन करावा लागला. आता मी लहान भाऊ तुमचा होणार नाही, तुमच्या बरोबर मी अवतार घेणार नाही. त्यावेळेस भगवान म्हणतात, लक्ष्मणा, शेषा, अरे तू माझा प्राण आहेस, तुझ्याशिवाय मी अवतार कसा घेऊ शकेल? कोणतं कार्य तुझ्याशिवाय होऊ शकत नाही. आता काय कर, राम जन्मामध्ये तू लहान झाला होता ना, आता कृष्ण जन्मामध्ये तू मोठा हो आणि मी लहान होईन. म्हणून बलराम मोठे झाले आणि कृष्ण लहान झाले. अशा प्रकारे रोहिणी नक्षत्रावर कृष्ण पक्षामध्ये अष्टमीच्या मध्यरात्री भगवान श्रीकृष्ण 8 वर्षाची मूर्ती देवकी समोर प्रगट झाली. वसुदेव देवकी समोर महाराज. परंतु देवकी म्हणते, देवा, तू असा प्रगट होऊ नकोस. या समाजानं, या जगानं, इतिहासामध्ये अशी नोंद झाली पाहिजे, तू माझा पुत्र, की मला तुझी आई होता येईल, तुझं संतान सुख मला घेता येईल, असं सुख मला दे. असं कोण सांगते? देवकी भगवान श्रीकृष्णाला सांगते. त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणतात, हे पा, मी लहान होतो तुम्हाला तेही सुख देतो, बाळाचं सुख देतो, परंतु काय करा, मला जास्त वेळ इथं ठेवू नका. मला पटकन कुठं न्या? नंदाच्या घरी मला न्या. नंदाच्या घराला, नंदाच्या घराला
मजने गोकुळाला मजने गोकुळाला हे मजने माया उपजले ते माया उपजले ते ठेवी माझा आणि येते ठेवी माझा आणि येते नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने मजने गोकुळाला हे मजने गोकुळाला मजने गोकुळाला मजने गोकुळाला हे मजने गोकुळाला मला पटकन नंदाच्या घरी नेऊन ठेवा आणि तिथं माया उपजलेली आहे ती पटकन इकडे घेऊन या. पहा, ज्यावेळेस भगवान श्रीकृष्णाला टोपलीमध्ये वसुदेवाने ठेवलेलं आहे, परंतु आता सर्व दरवाजे बंद आहेत, कुलप आहेत, कड्या आहेत, जायचं कसं? ज्यावेळेस ज्याच्या डोक्यावरती वसुदेवाच्या डोक्यावरती भगवान परमात्मा आहे, नवे नवे ज्याच्या अंतकरणामध्ये भगवान परमात्मा आहे, या माया मोहाचे कड्या कुलप गळून पडतात महाराज. भगवान परमात्म्याला टोपलीत घातलेलं आहे आणि रिमझिम असणारा पाऊस चालू आहे. यमुना नदी तुडंबाशी भरून वाहते. आता पलीकडे जायचं कसं हा प्रश्न आहे. त्यावेळेस टोपलीत तर भगवंताला घातलंय, कड्या कुलप उघडलेली आहेत आणि वसुदेव भगवान परमात्म्याला घेऊन निघाले महाराज. यमुनेच्या काठावरती गेले. यमुना नदी तुडुंब भरलेली आहे. आता वाट नाही, जायचं कसं? त्यावेळेस आकाशवाणी झाली, वसुदेवा, भगवान श्रीकृष्णाचे पाय यमुनेला लागू दे, कारण यमुना वरती येते कशासाठी? भगवान परमात्म्याच्या दर्शनासाठी येते. पुर चालीला चाट पुर चालीला चाट पुर चालला टाटा पुर चालला टाटा पुर चालीला चाट पुर चालीला चाट पुर चालीला चाट पुर चालला टाटा पुर चालला टाटा पुर चालला टाटा प्रकारे यमुनेच्या काठेवरती उभा आहेत. भगवंताचा स्पदस्पर्श झाला की यमुनेचं पाणी कमी झालं आणि मार्ग वसुदेवाला मोकळा करून दिला महाराज. त्या ठिकाणी नंदाच्या वाड्यामध्ये गेल्याच्या नंतर आपोआप तिथेही दरवाजे उघडलेले, मायेच्या योगाने सर्व निद्रिस्त अवस्थेमध्ये आहेत. तिथं भगवान श्रीकृष्णाला ठेवलं महाराज आणि मायेला या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. आणि सकाळ झाली महाराज. जिकडं तिकडं आनंदाचं वातावरण झालेलं आहे.
एवढा आनंद गोकुळामध्ये झाला. आणि यशोदा मातेला पुत्र झालेला आहे आणि एवढा आनंद त्या ठिकाणी झालेला आहे. महाराज एवढा आनंद व्यक्त करतात आणि आजच्या दिवशी सर्वांनी आनंद व्यक्त करायचा बरं का. आता आपले फक्त 2च दिवस राहिलेले आहेत. पहा, किती सांगू मी सांगू कोणाला, किती सांगू मी सांगू कोणाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू 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 कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आनंदी आनंद. रास खेळू चला, रंग उधळू चला, आला आला गकाना आला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला. रास खेळू चला, रंग उधळू चला, आला आला गगनाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. अष्टमीच्या रात्री ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले, गोड हसू घालात गाऊन सुतालात पैंजण थरथरले, कानात दिसतो उठून गोपी आल्या नटून, कानात दिसतो उठून गोपी आल्या नटून, नव्या नवतीचा शृंगार केला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला, आजी आनंदी आनंद झाला. किती सांगू मी सांगू कुणाला, किती सांगू 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 कुणाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला, आज आनंदी आनंद झाला. गवळण सांगती गवळणीला, पुत्र ग झाला यशोदेला, गवळण सांगती गवळणीला, पुत्र ग झाला यशोदेला. गवळणा सांगत गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला, पुत्र ग झाला यशोदेला, गवळण सांगती गवळणीला, पुत्र ग झाला यशोदेला. गवळणा सांगत गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, गवळणा सांगत गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, गवळण सांगती गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. गवळण गवळण सांगती गवळणीला, पुत्र ग झाला यशोदेला, गवळण सांगती गवळणीला, पुत्र ग झाला यशोदेला. गवळणा सांगत गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, गवळणा सांगत गवळणीला, पुत्र झाला यशोदेला. वान घेऊन हाती नंदा घरी झाली दाटी, वान घेऊन हाती नंदा घरी झाली दाटी. निया नंदा घरी झाली, वाण घेऊन निया नंदा घरी झाली दाटी. वान घेऊन आता नंदा घरी झाली दाटी. गवळणा गवळण सांगती गवळणीला, पुत्र ग झाला यशोदेला, गवळण सांगती गवळणीला, पुत्र ग झाला यशोदेला. गवळणा सांगत गवळणीला, पुत्र झाला यशोदेला, गवळणा सांगत
पुढे एक वाटी सुंट वडे एक धावी एकी पुढे एक वाटी सुंट वडे धावे एक पुढे एक वाटी सुंठ वडे एक धावे एक पुढे एक वाटी सुंठ वडे गवळणा गवळण सांगती गवळणीला पुत्र ग झाला यशोदेला गवळण सांगती गवळणीला पुत्र ग झाला यशोदेला झाला यशोदेला झाला यशोदेला आईशी गलबल झाली दाशी जणी हेल घाली आणि भगवान श्रीकृष्णाचा त्या ठिकाणी जन्म झालेला आहे महाराज. बोला गोपाल कृष्ण भगवान की जय. टाकायचे ना फुलं टाका फुलं. कुंडली कवरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. आणि या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला महाराज. एवढा आनंद झाला. आता गोकुळात तर आनंद झालाच महाराज, परंतु देवांना सुद्धा आनंद झाला महाराज. त्या ठिकाणी कोणते कोणते देव आले ऐका. एवढा आनंद झाला, त्रिभुवनात आनंद मायना महाराज. एवढा आनंद झाला, त्या आनंदाला पारावार नाही राहिला नाही महाराज. नंदराजा घरी नंदराजा घरी आनंद झाला. नंदराजा घरी आनंद झाला. कृष्ण जन्मला कान्हा जन्मला. कृष्ण जन्मला कान्हा जन्मला. कृष्ण जन्मला कान्हा जन्मला. कृष्ण जन्मला कान्हा जन्मला. आनंद राजा घरी आनंद झाला. नंदराजा घरी आनंद झाला. कृष्ण जन्मला कान्हा जन्मला. कृष्ण जन्मला कान्हा जन्मला. कृष्ण जन्मला कान्हा जन्मला. कृष्ण जन्मला कान्हा जन्मला. राधा आली गोदा हो आली. यमुना आली. राधा आली गोदा हो आली. यमुना आली. यमुना यमुना आली. गोड गोड गाणी गाऊन गेली. गोड गोड गाणी गाऊन गेली. कृष्ण जन्मला कान्हा जन्मला. कृष्ण जन्मला कान्हा जन्मला. ब्रह्माले विष्णू आले. शंभू आले. ब्रह्माले विष्णू आले. शंभू आले. शंभू आले. टमटम टमरू वाजून गेले. टमटम टमरू वाजून गेले. कृष्ण जन्मला कान्हा जन्मला. कृष्ण जन्मला कान्हा जन्मला. एका जनार्दनी बाळ कान्हा. एका जनार्दनी बाळ कान्हा. गोकुळात खेळे कुंज बना. गोकुळात खेळे कुंज बना. नाम त्या हरीचे घेऊन चला हो. नाम त्या हरीचे घेऊन चला हो. कृष्ण जन्मला कान्हा जन्मला. कृष्ण जन्मला कान्हा जन्मला.
बोल कृष्ण भगवान की जय. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला. सगळीकडे आनंदी आनंद निर्माण झालेला महाराज. आणि गोकुळवासियांना आता जन्म झाल्यानंतर एवढं वैभव त्यांना प्राप्त झालं महाराज. धन धान्याने त्यांचं घर भरायला लागलं. कुठले रोग राग त्या गोकुळामध्ये राहिले नाही, एवढं जन्माचं सुख आहे महाराज. आणि जन्म झाला, कृष्ण गोकुळी जन्मला, दुष्टा चळकाप सुटला. इकडं कृष्ण जन्मले परंतु कंसाला थरकाप सुटला ना. इकडं गोकुळामध्ये शुभ शकुन व्हायला लागले आणि तिकडं मात्र मथुरेत अपशकुन व्हायला लागले. अपशकुन व्हायला लागले. आता कंसाला वाटलं आता आपला काळ जवळ आलाय बरं का. कंसाला वाटायला लागलं महाराज. कधी कधी कंसाचा मुकुटच मनाने पडायचा. कंसाला वाटलं अरे अपशकुन घडतोय. कधी कधी वर राजाचा छत्र असायचं ना महाराज, ते छत्रच पडायचं. राजाला वाटायचं आता आपली काही बरीगत नाही महाराज. कधी कधी कंस विचार करायचा अरे आपला पाप अति झालेला आहे. आणि ज्यावेळेस मनुष्य दूषित काहीतरी कर्म करतो ना त्यावेळेस अंतर्मन आहे महाराज. अंतर्मन म्हणजेच परमेश्वर. ते अंतर्मन सांगत असतं तू दूषित कर्म करू नको, सावध हो. तरी सुद्धा आपण सावध होत नाही. तरी सुद्धा आपण दूषित कर्म करत राहतो. मग त्या कर्माचं वाईट फळ आपल्याला भोगायला येत असतं. कंस म्हणायचा मी एवढं वाईट कर्म करतोय, परंतु कंसाला वाटायचं असे अपशकुन झाले की कंसाला वाटायचं माझ्यापेक्षा अशी एक तीव्र शक्ती आहे, आपल्या पलीकडची एक अशी तीव्र शक्ती आहे की ती शक्ती आपल्याला आपल्या दूषित कर्माचा दंड दिल्याशिवाय राहणार नाही. हे कंसाला कळायचं महाराज. परंतु तरी सुद्धा तो सावध होत नव्हता. तरी सुद्धा त्याला ज्ञान प्राप्त होत नव्हतं. कारण का काय त्याचं दूषित कर्म असेल, पाप असेल, तेवढं फेडल्याशिवाय त्याला पर्याय नाही. आणि इकडं खूप गोकुळामध्ये आनंद उत्सव साजरा झालेला. अगदी 12 दिवस आनंद चाललेला आहे. गोकुळीच्या सुखा, 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 गोकुळीच्या सुखा. अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी, बाळकृष्ण नंदा घरी. नाही लेखा, अंत पार नाही लेखा, पार नाही लेखा, अंत
कृष्ण नंदा घरी आहे, एवढा आनंद झालेला महाराज. परंतु आता जो शत्रू आहे, शत्रूची झोप गेली महाराज, अन्न पाणी गोड लागे ना. त्यावेळेस कंसाने एक सभा घेतली. कंस म्हटला, मी खूप मोठे मोठे राजे नेमलेले आहेत, खूप मोठे मोठे राक्षसी वृत्तीचे लोक मोठ्या मोठ्या पदावर नेमून ठेवलेले आहे, शक्तिशाली बलशाली. पण तुमचा आता उपयोग करायचा आहे. काय? राजा हा जनतेच्या हितासाठी असतो, म्हणून जनतेचं कर्तव्य, राजाचं संगोपन झालं पाहिजे, राजाचा जीव वाचला पाहिजे. कुणीतरी असं पुढे या आणि माझ्या शत्रूला संपवा, हे कार्य हाती घ्या. आता म्हटले, एक राक्षस पुढे आला महाराज, त्याचं नाव काय होतं? महाबळ. तो पुढे आला आणि त्याने काय केलं? कोणाचं रूप घेतलं महाराज? भगवान श्रीकृष्णाकडे जाताना भटजीचं रूप घेतलं. म्हणला, काय हरकत नाही म्हणला महाराज, मी जातो, मी महाबळ आहे, मी तुमचा शत्रू संपून टाकणार आहे, काळजी करू नका. परंतु इकडे गोकुळामध्ये 12 दिवसाच्या आत 12वीच्या दिवशी गर्ग मुनी बाळाचं भविष्य सांगायला आले. भगवान श्रीकृष्णाचं भविष्य सांगायला आले गर्ग मुनी. आणि गर्ग मुनी भगवान श्रीकृष्णाचं भविष्य पाहतात आणि देवकीला आणि यशोदेला आणि नंदाला भविष्य सांगतायत. यशोदा, तुझा बाळ या त्रिलोक्याचा मालक आहे, क्षीरसागराचा राणा तुझ्या मांडीवरती आहे. हा क्षीरसागरामध्ये एक नगरी तयार करणार आहे. याच्यावरती खूप संकट येतील, परंतु हा सहज ते संकटावर मात करणार आहे. हा त्याच्या भक्तांना सुख समाधान देणार आहे. हा कालिय नागाचं मर्दन करणार आहे. असा तुझा बाळ आहे आणि भाग्यवान आहे. जे बंदीखान्यामध्ये आहेत त्यांना सोडवणार आहे. असं महान कार्य हा तुझा बाळ करणार आहे. फार भाग्यशाली तुझा बाळ आहे. आनंद झाला महाराज यशोदेला, खूप आनंद झाला बाळाचं भविष्य ऐकून. परंतु इकडे महाबळ निघाला आणि महाबळ आलेला आहे. आता गोकुळामध्ये आल्याच्या नंतर महाबळ म्हणतो त्या गोकुळवासियांना, हे पा, नंदाचं घर कुठे? आणि ज्या घरामध्ये अगदी 12 दिवसापासून एवढा आनंदाचा सोहळा चाललेला आहे, नंदराजाने कृष्ण जन्माच्या वेळेला काय दान केलं तर 2 लाख गायी दान केल्या महाराज. 2 लाख गायी. ब्राह्मणांना धन सामग्री दान केली, वस्त्र दान केले. एवढा आनंद नंदराजाला झालेला. आणि अशा प्रकारे तो महाबळ त्या ठिकाणी आलेला आहे. आणि महाबळ आल्याच्या नंतर विचारलं, नंदराजाचा वाडा कुठे? लोकांनी सांगितलं, म्हटलं हा समोर वाडा आहे. त्या ठिकाणी तो महाबळ गेलेला आहे आणि यशोदेला म्हणतो, यशोदे, तुझ्या बाळाचं मी भविष्य सांगायला आलेलो आहे. यशोदा म्हणते, माझ्या कृष्णाचं भविष्य नामकरण विधी ज्यांनी केलेला आहे ते गर्ग मुनी भविष्य सांगून गेलेत. आता तुम्ही आणखी काय भविष्य सांगणार? त्यावेळेस बरं म्हणले, ठीक आहे, सांगायचं तर सांगा म्हटले. काढलं ती पंचांगण. आता हा किती केलं तरी राक्षसच. याने भविष्य सांगायला सुरुवात केली. म्हणला, यशोदे, तुझ्या बाळाचं काय भविष्य बरोबर नाही, याला पटकन घराच्या बाहेर काढ आणि तिकडे वनात नेऊन टाक. याच्यामुळे या गोकुळावरती संकट येणार आहेत. यशोदा घाबरली. यशोदा म्हणते, असा काय भविष्य सांगतोय हा माणूस? आणि त्याच क्षणाला काय झालं महाराज, भगवंत म्हणतात, असं आहे बाई तू, असं माझं भविष्य सांगतो का? माझ्या आईला बापाला दुःख करतोस, असं माझं उलट भविष्य सांगतोस रे महाबाळा? आता बघ म्हटले काय करतोय मी. घरामधल्या ज्या निर्जीव वस्तू होत्या ना महाराज, निर्जीव वस्तू, त्या सजीव व्हायला लागल्या. पोळपट, बेलणे, वरवंटे, पाटे
आणखी काय काय वस्तू निर्जीव घरामध्ये असतात तेवढ्या वस्तू त्या सजीव होऊन त्या महाबळाच्या अंगावर येऊन आपटायच्या. रक्त भंबाळ तो महाबळ झाला. त्याचं धोतर फाटलं महाराज. उपरनं कुणीकडे गेलं, जानव कुणीकडे गेलं, काही तपास नाही. एवढी हाल त्याची झाली. आणि आता पळायला लागला, स्वतःचा जीव वाचवायचा प्रयत्न करायला लागला तो. जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले. आवाज द्यावा. पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले. जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले. जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले. धोतरे फिटले ढोंगराचे, धोतरे फिटले ढोंगराचे. जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग फाटले. जानवे तुटले पंचांग फाटले, जानवे तुटले पंचांग अशा प्रकारे जानव कुणीकडे पंचांगण कुणीकडे गेलं. एवढी हाल त्या महाबळाची झाली. आणि स्वतःचा प्राण वाचवीत तो थेट कंसाकडे पळून गेला. कंसाला म्हणतो, कंसा, श्रीकृष्णाचं डिपार्टमेंट असं आहे ना, जिथं दिसन ती जी वस्तू निर्जीव वस्तू सजीव झाल्या आणि अंगावर येऊन आदळायला लागल्या. तुझी काही बरी ग दिसत नाही बाबा. साक्षात महाविष्णू आहे रे बाबा. तुझा काळ होऊन आला, तुझी बरी गत नाही रे आता. आणि इकडे भगवान श्रीकृष्ण महाराज आता हळूहळू रांगायला लागले महाराज. आणि कसे रांगतात माझे भगवान परमात्मा. रंगुला गलांगणी, रंगुला गलांगणी, रंगुला गलांगणी, रंगुला गलांगणी, रंगुला गलांगणी, रंगुला गलांगणी. रंगुला गलांगणी, रंगुला गलांगणी. माता जाऊळाची वेणी, माता जाऊळाची वेणी, रंगुला गलांगणी, रंगुला गलांगणी. माता जाऊळाची वेणी, रंगुला गलांगणी, रंगुला गलांगणी. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण आता रांगायला लागले महाराज. आणि एवढं गोड त्या परमात्म्याचं रांगणे. प्रत्येक लीला भगवंताची गोड आहे महाराज. भगवान चरित्र असं वाटतं कधी संपू नाही, सारखं ऐकतच राहावं. परंतु वेळेचं कुठंतरी बंधन आहे महाराज. आणि त्यातली त्यात आम्हाला थोडंसं जायचं आहे. त्याच्यामुळे कार्यक्रमाला पुढच्या उशीर होऊ नये म्हणून आता आपल्याला कुठंतरी थांबण्याची गरज आहे. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण रांगायला लागले महाराज. कसे रांगतात भगवान श्रीकृष्ण ऐका. तळवे तळ हात टेकिता, तळवे तळ हात टेकिता, रंगानी रंगनाथ तो म्या देखील साजने, रंगानी रंगनाथ तो म्या देखील साजने, रंगानी रंगनाथ तळवे तळ हात टेकिता, डाव्या गुडघ्यान रांगता, तळवे तळ हात टेकिता, डाव्या गुडघ्यान रांगिता, रंगन रंगनाथ तो म्या देखील साजने, रंगन रंगनाथ तो म्या देखील साजने, रंगन रंगनाथ तो म्या देखील
रंगनात तो म्या देखील साजने, रंगनी रंगनात तो म्या देखील साजने, रंगनी रंगनाथ तो म्या देखील साजने, रंगनी रंगनाथ तो म्या देखील साजने. येणे शिंके व तोडले, येणे मडके व फोडले, शिंके व तोडले, येणे मडके व फोडले, या दुधाते बक्षिले ओलांडिले ताकाते, ओलांडले ताकाते. तळवी तळ हात टेकीत डाव्या गुडघ्यानं रांगत, तळवी तळ हात टेकीत डाव्या गुडघ्यानं रांगत, रंगनी रंगनात तो म्या देखील साजने, रंगनी रंगनात तो म्या देखील साजने, रंगनी रंगनाथ तो म्या देखील साजने, रंगनी रंगनाथ तो म्या देखील साजने, रंगनी रंगनाथ तो म्या देखील साजने. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण आता रांगायला लागले. कालांतराने ते चालायलाही लागले महाराज. आणि त्या अवस्थेमध्ये असताना एकदा माती खाल्ली भगवान श्रीकृष्णाने. आणि बलिराम दादा सांगतायत, आई कृष्णाने माती खाल्ली, परंतु भगवान श्रीकृष्ण म्हणतात यशोदेला, आई हा खोटं बोलतो, मी माती खाल्ली नाही. आई गाय नाही खाल्ली मी गमाती, 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 आई गाय नाही खाल्ली मी गमाती. बलिराम दादा हो बलिराम दादा, बलिराम दादा हो बलिराम दादा, बलिराम दादा खोट बोलतो, बलिराम दादा, बलिराम दादा खोट बोलतो, खोट बोलतो, खोट बोलतो, हे तो तू बोल आई गाय नाही खाल्ली मी गमाते, आई आई मी माती खाल्ली नाही. बळीराम दादा खोटं बोलतोय ग. त्यावेळेस यशोदा म्हणते, मला आ करून दाखव, तोंड मला आ करून दाखव, तू म्हणतो ना माती नाही खाल्ली. त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने आ केलं महाराज. आ केल्याबरोबर अख्ख्या ब्रह्मांडाचं दर्शन माता यशोदेला झालं महाराज. धन्य आहे ती मुख यशोदा. पसरवणी दावे मातेला, पसरणी दावे मातेला, मुख पसरवणी दावे मातेला, मुख पसरणी दावे मातेला, मुख पसरवणी दावे मातेला, मुख पसरवणी दावे मातेला, मुख पसरणी दावे मातेला, मुख पसरणी दावे मातेला. दिसे विश्वरूपात झाला. हे आई, हे आई, हे आई, आई गाय नाही खाल्ली मी गमाती, 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 आई गाय नाही खाल्ली मी गमाती. मुख पसरून आईला दाखवलं. आणि ज्यावेळेस या ब्रह्मांडाचं दर्शन झालं, यशोदा मूर्छित झाली. यशोदा म्हणते, मी काय पाहते हे. आणि परत भगवान परमात्म्याने आपल्या योग सामर्थ्याने यशोदेला शुद्धीवर आणलं महाराज. पण यशोदा विसरून गेली, मी काय पाहिले ते विसरून गेले. ब्रह्मरूप हे विश्वरूप भगवान परमात्म्याने यशोदाला दाखवलं, अर्जुनाला दाखवलं महाराज. या दोन व्यक्तीला विश्वरूप दाखवलेलं.
यशोदा विसरून गेलेली आहे. कालांतराने भगवान परमात्मा आता मोठे होऊ लागले. आता खोड्या सुरू झाल्या भगवान परमात्म्याच्या. कोणाच्या घरी जाऊन दह्या दुधाची चोरी करायची. काय त्या चोरी करण्याच्या आता एवढा दुबळा होता का हो भगवान परमात्मा? ज्याने भगवंताच्या जन्माच्या वेळेस त्याच्या पित्याने नंदराजाने 2 लाख गायी दान केल्या. तो नंदराजा काही दुबळा होता का? म्हणून भगवान परमात्म्याला दुसऱ्याच्या घरी जाऊन चोरी करावीशी वाटत होती? नाही. भगवान परमात्मा दुबळा नव्हता, परंतु आपल्या भक्ताला, जे भक्त भगवान परमात्म्याचे भक्त आहेत ना, त्यांना तो कधी दुबळं राहून देत नाही. हॅलो, आवाज थोडा व्यवस्थित द्या, मला जरा पुढं बोलायचंय अजून. आणि हॅलो हॅलो, भगवान परमात्मा आपल्या भक्ताला कधी दुबळं ठेवत नाही. अशा प्रकारे जे दही दूध मथुरेला, गोकुळामधून मथुरेला दही दूध जात होतं, ते दही दूध बंद व्हावं आणि माझ्या सवंगड्यांना, या गोपाळांना ते दही दूध प्राप्त व्हावं आणि यांचं शरीर बलवान व्हावं, यांना त्या दह्या दुधाचा आनंद प्राप्त हो, याच्या पाठीमाग हा हेतू होता महाराज भगवान परमात्म्याचा चोरीच्या पाठीमागे. आणि अशा प्रकारे भगवान परमात्मा चोरी करू लागले आपल्या सवंगड्यासह. एक बाई म्हटली, हा ना चोरी करतो म्हटली, याला ना मी आता एक दिवस बांधूनच टाकते म्हटली. लई म्हणली चोऱ्या करायला लागलाय हा, याला बांधून टाकते म्हटली. आता ना थोडस आपल्याला कथा पाहूया आपण, एक 10 मिनिटांनी लगेच आरती घेऊया. आणि बांधून टाकते म्हटली. आता भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अगं बाई, मी वेदांच्या कधी हाती लागलो नाही, तू मला काय बांधणार आहे? बाळ सगुण गुणाचा तान ग, बाळ सगुण गुणाचा तान, बाळ दिसता गोजिरवान ग, बाळ दिसता गोजिरवान, काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी, काय सांगता गाराने ग गोकुळच्या नारी, हा विश्वविधीचा जनिता ग, हा विश्वविधीचा जनिता, तुम्ही याला धरू पाहता ग, तुम्ही याला धरू पाहता, हा कैसा येईल हाता ग गोकुळच्या नारी, हा कैसा येईल हाता ग गोकुळच्या नारी, विधीचा जनिता आहे हा परमात्मा, आणि तुम्ही याला धरायला जाता ग, तो कसा तुमच्या हाती येईल? यशोदा म्हणते. तरी एका बाईने धाडस केलं, म्हटले मी याला बांधूनच ठेवते आता. देव म्हणतात, तू मला काय बांधते आता? आज बघ म्हणले रात्री तुझी काय अवस्था मी करतोय. रात्रीचे देव गेले महाराज तिच्या घरी. घरी गेल्याच्या नंतर पती पत्नी झोपलेले आहे. कृष्णाने काय केलं? दाढीची आणि वेणीची गाठण बांधली महाराज. आता ती गाठण काय तुम्ही आम्ही बांधलेली होती वे? एवढी पॅक गाठण बांधली महाराज. गाठण सुटना. सकाळ झाली. आता अगदी सुंदर असे भजनाचे स्वर कानी येऊ लागले. पक्ष्यांची किलबिलाट कानी येऊ लागला. आणि आता उठायची तयारी झाली महाराजांची. दोघं उठायला लागले. हिच्या वेणीला जरा ताण पडतोय. ही वेणी वडायला लागले की याच्या धाडीला जरा ताण पडतोय. म्हणले काय भानगड आहे? ती गवळण म्हणते, अहो काय तुम्हाला समजतं की नाही? म्हातारपणामध्ये काय थट्टा सुस्ती म्हटली तुम्हाला? वय बी काय कळतं की नाही? तो म्हणतो काय बी बोलू नकोस, असं काय मला बोलू नकोस, तूच माझी धाडी धरलीस. अहो असं काय तुम्ही बोलता? बघतात तर दोघांची विणीची आणि दाढीची गाठ बांधलेली. किती सोडायचा प्रयत्न केला महाराज. आता सकाळ झाली. सूर्यदेव उगून आलेले आहेत. सर्व लोक दारामध्ये गर्दी झाली. काय म्हणतील लोक? कुणी कुणी लोकांनी प्रयत्न केला गाठ सोडायचा महाराज. खूप प्रयत्न केला परंतु गाठ काही सुटे ना. आणि छोटे भगवान श्रीकृष्ण असे आमचे
छोटी छोटी गैया छोटे छोटे ग्वाल छोटो सो मेरो मदन गोपाल असा असणारा तो गोपाल त्या गर्दीतून पुढे आले. म्हटले का हो काय झालं होतं म्हटले, तुम्ही एखाद्या देवाला जरा त्रास दिला का? त्या बाईला म्हटले त्या तिच्या पतीला, देवाला त्रास दिला का? म्हणले नाही नाही, आम्ही कोणत्या देवाला त्रास दिला नाही, कोणाची चुगली चाडी केली नाही. आणि मग कशी काय गाठ सुटना म्हटले. बरं म्हटले तुम्ही मला त्रास दिलता का, मला काही बोलले होते का? ते बाईच्या मनात पश्चाताप करायला लागली. म्हणली देवा खरोखर तुझी आम्ही निंदा केली म्हणून आमची ही अवस्था झाली. भगवान श्रीकृष्ण नुसता हात लावला महाराज की लगेच दाढीची निवेणीची गाठ सुटली. असा माझा परमात्मा महाराज. एवढ्या गोड लीला परमात्म्याच्या आहेत महाराज, खूप गोड लीला आहेत. आणि एकदा तर गवळणी सांगतात भगवान श्रीकृष्ण एवढा मोठ्या मोठ्या गप्पा मारतो. एकदा आम्ही सर्वजण बसलेलो, गवळणी सांगतात, आणि भगवान श्रीकृष्ण आला. त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाला आम्ही म्हटलो देवा ए भगवंता कृष्णा तुला पत्नी कशी पाहिजे रे, तू पत्नी कशी करणार? त्यावेळेस भगवान श्रीकृष्ण म्हणतात, कृष्ण म्हणतो गप्पा तर खूप मोठ्या मोठ्या मारतो, मला पत्नी अशी पाहिजे इंद्र चंद्र सूर्य अग्नी सर्व देव ब्रह्म विष्णू महेश सर्व देव जिच्या सत्तेने चालतास अशी आदि माया शक्ती ती जर मला प्राप्त झाली तिच्याशी मी लग्न करेल. आणि तुम्ही मला पाहून दही दूध लपून ठेवता. अगं मी मत्स्य अवतार धारण केलता. मत्स्य अवतारामध्ये एका शंकाशूर नावाच्या दैत्यानं वेद लपवले, वेद लपून ठेवले आणि ते वेद मी शोधून आणले. तेव्हा मला मत्स्य अवतार घ्यावा लागला. नंतर पुढे कुर्मा अवतारामध्ये सागर समुद्र मंथन झालं. त्यावेळेस मी मेरू पर्वताची काय केली, रवी केला, रवी मेरू पर्वताचा, आणि वासुकीचा दोर केला. एक टोक दानवानी धरलं, एक टोक देवांनी धरलेलं आहे, आणि त्याचं मंथन केलं. ते मंथन म्हणजे काय, असं तसं मंथन आहे का? तुम्ही साधं नुसतं दह्याचं मंथन करता तरी म्हणतो आम्ही लोणी काढतो, तुम्हाला त्याचाच आनंद होतो. मी मंथन करून 14 रत्न काढले कुर्मा अवतारामध्ये. वराह अवतार घेतला, वराह अवतारामध्ये सुद्धा मी ही पृथ्वी झेलून धरली माझ्या शरीरावरती वराह अवतारामध्ये. पुढे मी नरसिंहाचा अवतार घेतलेला आहे. नरसिंह अवतारामध्ये सुद्धा तुम्ही भोपळे कारले चिरता, भाज्या चिरता, म्हणता आम्ही खूप दमतो. अगं मी नरसिंह अवतारामध्ये माझ्या भक्तासाठी हिरण्यकश्यपूचं पोट फाडलं माझ्या नुसत्या नखाने. कोणता अवतार झाला, कोणता मत्स्य, कुर्म, वराह आणि आता नरसिंह. पुढचा अवतार सांगतात वामन अवतार मी घेतला. आता वामन अवताराची कथा सर्वांना माहिती आहे. तरी वामन अवतार का देवाने घेतला महाराज? बळीराजाची परीक्षा घेण्यासाठी वामन अवतार धारण केला. आपला सांगणं थोडा वेळ कमी पडतो महाराज. बळीराजाने एवढा दानशूर बळीराजा होता. पहा, हिरण्यकश्यपूचा मुलगा प्रल्हाद, प्रल्हादाचा मुलगा विरोचन राजा, विरोचनाचा मुलगा बळीराजा. हा बळीराजाची परीक्षा घेण्यासाठी मी वामन अवतार घेतलेला आहे. आणि वामन अवतारामध्ये बळीराजाला काय मागितलं? 3 पावलं भूमी मागितली, फक्त 3 पावलं. त्यावेळेस बळीराजा म्हणतात काय भाऊ, म्हटले मी राजा आहे, तुम्ही मला सोनं मागायचं होतं, धन मागायचं होतं, 3 पावलं भूमी. म्हणले काय नाही राजा, 3च पावली भूमी दे. 3 पावलं भूमी दान दिली महाराज. 2 पावलामध्ये सर्व ब्रह्मांड व्यापलं गेलं. 3रा पाऊल बळीराजा मी कुठं ठेवू? मग बळीराजा म्हटले माझ्या डोक्यावरती 3रा पाऊल ठेवा, आता तुम्हाला दुसरीकडे जागा राहिली नाही. आणि बळीला पाताळात घातलं महाराज. वराह, नरसिंह, वामन. पुढे परशुरामाचा अवतार घेतलेला आहे. परशुराम अवतारामध्ये सुद्धा पित्याच्या आज्ञेनुसार आईचा वध केलेला आहे. ते सांगायला आपल्याकडे वेळ कमी आहे. आता आईचा वध केला आणि 24 वेळा पृथ्वी निक्षत्रिय करून टाकलेली आहे परशुरामानं. पुढचा अवतार आहे
राम अवतार झाला. राम अवतारामध्ये रावण मारला, बिभीषणाला लंका मिळवून दिली. आणि आता मी कृष्ण अवतार घेतलेला आहे. आता मी या अवतारामध्ये कंसाचा वध करणार, सर्व दैत्यांना मारणार आणि माझ्या भक्तांना आपलंसं करणार, त्यांना खूप आनंद देणार आहे. आणि 16,108 स्त्रियांना मुक्त करणार आहे. हे कार्य मला आता करायचंय कृष्ण जन्मामध्ये. आणि पुढं बौद्ध अवतार झाला, कलंकी अवतार अजून व्हायचा आहे नाही का. असे देवाचे 10 अवतार आहेत महाराज. आणि 10 अवतारामध्ये सुद्धा प्रमुख अवतार आहेत महाराज. कला, आवेश, अंश, अंशांशी, पूर्ण आणि पूर्णत्व. प्रभू रामचंद्रांचा अवतार पूर्ण आहे, भगवान श्रीकृष्णाचा अवतार पूर्णत्वम आहे. का पूर्णत्व म्हणले? भगवान श्रीरामाच्या अवतारामध्ये खूप मर्यादेचं पालन करावं लागलं. भगवान श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये मर्यादेचं पालन केलेलं नाही. भक्ताला भक्तासारखा आणि दुर्जनाला दुर्जनासारखा भगवान परमात्म्याने अवतार घेऊन सर्व जग, सर्व ऋषीमुनी, साधू संत आणि सर्वांना सुखी समाधानी केलेलं आहे महाराज. आता अधर्म संपलेला आहे. देव अवतार केव्हा धारण करतो महाराज? परित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. गोपाल कृष्ण भगवान की